लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 7 जुलै रोजी सोमवारी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार ज्योती पवार यांच्या उपस्थितीमध्ये पैठण तालुक्यातील 110 ग्रामपंचायतचे जातीनिहाय आरक्षण पैठण तहसील कार्यालय येथे नवीन सभागृहामध्ये एका लहान मुलीच्या हाताने चिठ्ठ्यांमार्फत काढण्यात आले। पैठण तालुक्यातील काही प्रमाणात मोठमोठ्या ग्रामपंचायतचे सरपंच पदे ही आरक्षित असल्याने ग्रामीण भागातील पुढाऱ्यांची चांगलीच नाराजी झाल्याचं पाहायला मिळून आलं। तालुक्यातील 56 ग्रामपंचायती हे महिलांसाठी राखीव झालेले आहेत। त्यापैकी 16 ग्रामपंचायत या अनुसूचित जातीसाठी राखीव आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 30, अनुसूचित जमातीसाठी 3, खुल्या महिला प्रवर्गासाठी 31, खुल्या प्रवर्गासाठी 30 अशी एकूण 110 ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत काढण्यात आले। विशेष करून तालुक्यातील 110 ग्रामपंचायत पैकी 80 ग्रामपंचायती महिला आणि जातीनिहाय आरक्षण झाले आहे। केवळ 30 ग्रामपंचायतीवर खुल्या प्रवर्गातील सरपंच निवडून येणार आहे। त्यापैकी वरवंडी खुर्द, आलियाबाद, घारेगाव, अंतरवली, खांडी, नारायणगाव, पैठण, खेडा, तांदुळवाडी, म्हारोळा, पांगरा, माऊली जन्मक्षेत्र, आपेगाव, आडगाव, जावळे, चिंचाळा, कोळी, बोडखा, आवडे, उंचेगाव, थेरगाव, धूपखेडा, डोनगाव, मुरमा, वाहेगाव, विहा, मांडवा, कृष्णापूर, सोनवडी, बुद्रुक, सोलनापूर, वडवळी, बोकड, जळगाव, टाकळी, पैठण, इंदेगाव, पाडळी, गाझीपूर, एकतुनी, इमामपूर इत्यादी ग्रामपंचायतचा समावेश आहे। त्यावेळी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोडे, महसूल सहाय्यक अमोल पाखरे, निवडणूक विभाग प्रमुख खेडकर शेख आदी उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.